झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। थँक्यू सो मच। आता हे बघा ना किती सुंदर आहे। या सर्व अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर काय सुंदर हार आणलायस तू माझ्यासाठी। वा 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 वा, बघा बघा जरा, इतका छान सोन्याचा हार आणलाय त्याने होणाऱ्या बायकोसाठी। अगदी सोन्याहून पिवळं झालंय। वा वा, मस्त आहे, कमाल आहे, कमाल एकदम। वा माया तुला तर अप्रतिम दिसेल तो हार। दादा अनन्या बघा ना हार किती सुंदर आहे। खूपच सुंदर आहे। हा, मग आजच्या जेवणाची लज्जत अजून वाढली आता। वा, कूल गिफ्ट माया। थँक्स। अथर्व एवढं प्रेमाने आणलंयस ना आता मायासाठी, मग तो हार तूच घाल ना तिच्या गळ्यात। आत्या आत्या एक मिनिट मी तेच सांगायचा प्रयत्न करतो। तुमचा सगळ्यांचा गैरसमज झालाय। हा हार मी मायासाठी नाही तर आईसाठी आणलाय। अरे दादा, तू माझ्यासाठी काही आणलं नाहीयेस का? तुझ्यासाठी मी गोल्ड घेतलंय ना। फिजिकल गोल्ड नाही येते, गोल्ड बॉन्ड्स आहेत। देतो तुला लवकरच। थँक्यू। आई थँक्यू। खूपच सुंदर आहे नेकलेस। अथर्व, हा नेकलेस तू माझ्यासाठी आणलायस, पण तुझ्या होणाऱ्या बायकोला विसरून चालणार नाही। त्यामुळे आत्ता हा नेकलेस तू मायाला दे। आणखी एक गोष्ट, यापुढे दसरा, दिवाळी, पाडवा या सणांना आम्ही तुला आठवण नाही करून देणार आहोत। तू स्वतःहून मायासाठी दागिना विकत घ्यायचायस, कळलं? तू म्हणतीयस ते बरोबर आहे, पण मायाला काय गरज आहे एवढ्या दागिन्यांची? दादाचं आणि मायाचं लग्न झाल्यावर दादाची पूर्ण प्रॉपर्टी तिच्याच नावावर होणार आहे ना? अनन्या, जा जा जा। माया, थँक्यू। वेदा, आज अक्षय तृतीया आहे। आज आपल्या घरी लहान मुलांना ओवाळतात। माझं उरलेलं सगळं आयुष्य तुला लाभो। कशी दिसते आमची छकुली? 6 आंबे खाल्लेत, छान छान झोप काढलीये, हो ना? आता काय नवीन आई मिळणार आहे तुला। मज्जा आहे बाबायकीची। आता
जुन्या आईला विसरून जायचं हा. नर्मदा तुम्हा दोघींचं ओळख झालंय ना? हो. मीरा, तू घे ओवाळून. वेदा, माहितीये ना आज अक्षय तृतीया आहे. आपल्या परंपरेत 3.5 शुभमुहूर्त आहेत ना, त्यातलाच एक महत्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. थांब हा. वेदा, आजच्या खास दिवशी सोनं खरेदी केलं ना तर ते शुभ मानलं जातं. आणि हो, ते खरेदी केलेलं सोनं आपल्या जवळच्या व्यक्तीला ना भेट म्हणून द्यायची असते. आता माझ्यासाठी सगळ्यात जवळची व्यक्ती तूच आहेस. म्हणून माझ्याकडून तुला हे. बघ, आवडते का? मला जसं जमलं तसं मी आणलं माझ्या चकुलीसाठी. आणि काय ग माया, तू काय आणलंयस आमच्या वेदासाठी? तू होणारी आई आहेस ना तिची, म्हणून विचार. हा, ऍक्च्युली मी कन्फ्यूज झाले, म्हणजे सगळ्यांसाठी काय आणायचं त्यामुळे. राहू दे राहू दे. बघू बघू. अर्धा ग्रॅम वगैरे असेल जेमतेम. म्हणजे साधारण 5,000-1,000 रुपये खर्च झाले असतील. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज